ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यातील मास्टरमाइंड शरद शिंदेने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केलाय। ॲडव्होकेट किरण पाटील, बीबी चव्हाण या तिघांचा अर्ज 28 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला येणार आहे। अटकपूर्व जामीन अजून कुणालाही मिळालेला नाही। या गुन्ह्याचे तपास अधिकारी रामदास शेळके हे स्वतः 28ला न्यायालयात हजर राहणार आहेत। न्यायालयात अटकपूर्व जामीन होणे थोडे अवघड आहे, पण शिंदे किरणच्या टोळीने जामीन झाल्याच्या बातम्या पेरल्यात। सोनल जगदेव या हायकोर्टात उभ्या राहिल्या तर जामीन मिळणे कठीण होणार आहे। लवकरच अजून गुन्हे दाखल होणार आहेत। यात किती आरोपी होतील हे बघणे महत्त्वाचे आहे। गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत, तर औरंगाबाद हायकोर्टात ही पिटिशन दाखल झाली आहे। सुमारे 100 शिक्षक, मुख्याध्यापकवर गुन्हे दाखल होऊन तेही तुरुंगात जातील। अटक होऊ नये यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली आहे। झेडपी निवडणूक झाल्यावर अटक सत्र वेगाने सुरू होणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।